नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली। एक किसम नागपूर गेटच्या हद्दीमध्ये गावठी देशी कट्टा घेऊन विक्रीसाठी फिरत आहे। मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून आरोपी रहमान खान अयूब खान वय वर्ष 19 झेंडा चौक जवळ पठाणपुरा निवासी यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळून एक देशी कट्टा व जिवंत कारतूस असा एकूण 25,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस स्टेशन नागपूर गेट येथे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। आरोपी रहमान खान अयूब खान यांच्याकडून पुन्हा 2 गावठी देशी कट्टे व 4 जिवंत राऊंड असा एकूण 52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच आरोपीच्या माहितीवरून शोएब परवेज अब्दुल जमील वय वर्ष 30 राहणार जाकीर कॉलनी अमरावती यास अटक करून त्याच्याकडूनही एक गावठी देशी कट्टा व एक जिवंत राऊंड असा एकूण 25,500 रुपयाचा माल जप्त केला। गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 4 गावठी देशी कट्टे व 6 राऊंड असा एकूण 1,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने सुद्धा एक कारवाई केली। त्यांनाही एक गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून त्यांनी गाडगेनगरच्या हद्दीमध्ये गावठी देशी कट्टा घेऊन विक्रीसाठी एक युवक फिरत आहे या माहितीवरून त्यांनी मोहम्मद इस्ताक मोहम्मद युनुस वय वर्ष 30 राहणार गुलिस्ता नगर अमरावती यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळून एक गावठी देशी कट्टा ज्याची किंमत 25,000चा मुद्देमाल जप्त केला। गावठी कट्टा याने शोएबने बिल्ली यांच्याकडून विकत आणल्याचे कबूल केल्याची शोएब असलम उर्फ बिल्ली वल्द मोहम्मद सलीम वय वर्ष 32 राहणार छायानगर यास सुद्धा अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 3 जिवंत राऊंड 15,000 रुपयाचे माल जप्त करण्यात आले असा एकूण 26,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस स्टेशन गाडगेनगर यांनी सुद्धा विविध गुन्हे दाखल केले आहे। आतापर्यंत दोन्ही गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 गावठी देशी कट्टे व 9 जिवंत राऊंड असा एकूण 1,29,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याचं श्रेय संपूर्ण श्रेय हे गुन्हे शाखेला जातं। गुन्हे शाखेच्या विभागाचे प्रमुख कुणकर पोलीस निरीक्षक कुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पर्सनल सुपरवायझर खाली आमच्या आणि आमच्या डीसीपीच्या मार्गदर्शनाखाली सुपरविजनखाली एसीबीच्या सुपरविजनखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। यात आरोपितांना आपण PCR मागून याची सखोल चौकशी करून त्याची पाळंमुळे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत। पण आतापर्यंत मिळालेल्या तपासामध्ये ही बैतूल व मध्य प्रदेशमधून अशा प्रकारची शस्त्र आणून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विक्री करण्याचं हे रॅकेट आहे। यात आतापर्यंत 4 आरोपी आपण अटक केलेली आहेत। अटक आरोपितांची नावं तुम्हाला देण्यात येतात आहे। मोहम्मद इस्ताक मोहम्मद युनुस राहणार गुलिस्तानगर अमरावती गुलिस्तानगर अमरावती, शोएब असलम उर्फ बिल्ली वल्द मोहम्मद सलीम गुलिस्तानगर अमरावती या एका गुन्ह्यातील आरोपी आहेत। दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी आहेत रहमान खान अयूब खान झेंडा चौक पठाण चौक अमरावती, शोएब परवेज अहमद जमील जाकीर कॉलनी अमरावती। विदर्भ न्यूज करिता शफीक अहमद यांचा हा वृत्तांत।